शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2026-27 साठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण 4 बदल करण्यात आलेले आहेत। कोणकोणते 4 बदल आहेत? पीक विमा भरण्याच्या पूर्वी प्रत्येकाने नक्की आवर्जून शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होऊन जाईल। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे, ती व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा। बघा, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आव्हान, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 31 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे। म्हणजे पीक विमा आपल्याला 31 जुलैपर्यंत भरता येणार आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या। नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळी आदीमुळे होणाऱ्या पिके नुकसानीस आर्थिक संरक्षण मिळवा। जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। आता ही माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। आता मुख्य जे 4 बदल आहे या योजनेसाठी कोणते करण्यात आलेले आहेत हे पॉइंट व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, डिजिटल क्रॉप सर्वे बंधनकारक असणार आहे यावर्षी। याचबरोबर किमान 0.10 हेक्टर क्षेत्र आवश्यक असेल। 0.10 हेक्टर पेक्षा कमी जे आहे ते तुम्हाला आता भरता येणार नाही, म्हणजे कमीत कमी तुमची 10 गुंठे तरी जमीन असायला पाहिजे। यानंतर बघा, गैरप्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल। म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही पीक विमाचा फॉर्म भरलाय, यामध्ये चुकीचे डॉक्युमेंट असतील, बोगस डॉक्युमेंट, सातबारा वगैरे तयार करून जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा तर मिळणारच नाही। याचबरोबर तुमच्यावर कठोर कारवाई सुद्धा करण्यात येईल, असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। यानंतर बघा, विमा संरक्षित रक्कम जी आहे ती यावर्षी वाढ करण्यात आलेली आहे। सर्वात खुशी आणि आनंदाची बातमी म्हणजे विमा संरक्षित रकमेत यावर्षीपासून वाढ करण्यात आलेली आहे। यानंतर बघा, यामध्ये जे 14 पिके आहेत, भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा असे 14 पिकांचा समावेश यामध्ये खरीप पिकासाठी करण्यात आलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता, अन्नधान्य कडधान्य तेलबिया आहेत हे 2% आणि कापूस व कांद्यासाठी 5% विमा या ठिकाणी संरक्षित करण्यात आलेला आहे। तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, ही बातमी जी आहे दत्तात्रय भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। प्रत्येक लाभार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहिला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती किंवा फेसबुक पेजवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की आपल्या पेजला आणि चॅनलला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।